काल मुंबई महानगरपालिकाचे निकाल लागलेले आहेत आणि या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आणि याच पराभवाचं चिंतन करण्यासाठी आज दुपारी 4 वाजता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होतीये अशी माहिती हाती येते। अक्षय कुडकेलवर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय अधिक तपशील मिळतोय? दीपक, काल मुंबईसह अन्य 9 महानगरपालिका एकूण 10 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले आणि बऱ्याच ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बघितलं, भारतीय जनता पार्टीने मोठ्या संख्येनं आपले उमेदवार ताकदीनं निवडून आणले, मुसंडी मारली आणि काँग्रेसला कुठेतरी बॅकफुटवर जावं लागलं। मुंबईत तर काँग्रेसचं जे चित्र होतं ते आणखी काँग्रेसची संख्या खालावलेली बघायला मिळाली आणि या सगळ्या संदर्भात आता कुठेतरी पक्ष बांधणीमध्ये विचार करण्यात यावा, या पराभवाचं चिंतन व्हावं आणि यासाठी काँग्रेसच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची बैठक दुपारी 4 वाजता गांधी भवनामध्ये पार पडणार आहे। एक चर्चा अशी सुरू आहे की मुंबईमध्ये काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार, मात्र काँग्रेसच्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार शिवसेना आपल्या वरिष्ठ नेत्यांद्वारा अशा प्रकारच्या खोटी माहिती पसरवत आहे। कुठल्याही पद्धतीनं सध्या तरी काँग्रेस हे शिवसेनेबरोबर जाऊन मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या विचारात नाही आणि ते राज्य पातळीवर होणार सुद्धा नाही, कारण दोन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहे। काँग्रेस नेहमी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा समोर रेटत आली आहे आणि शिवसेना जो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची बांधणी, शिवसेनेची संघटना आणि स्थापना झालेली आहे। अशा 2 विविध विचारधारेच्या संघटना एकत्र यायच्या असतील तर मोठ्या प्रमाणात केंद्रीय नेत्यांकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं सध्या शिवसेनेबरोबर काँग्रेस जाणार का, ही जी चर्चा आहे या चर्चेला काँग्रेस सूत्रांनी पूर्णविराम दिला आहे। मात्र जो पराभव झालेला आहे, पराभवानंतर संघटना आता नेमकं या पराभवाच्या संदर्भातलं सतत चिंतन करण्यासाठी आज संध्याकाळी 4 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। नेमकं कोण कोण अपेक्षित आहे या बैठकीत? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण असतील, माणिकराव ठाकरे असतील, भाई जगताप, सोबतच वर्षा गायकवाड, एकनाथ गायकवाड, चरणजीत सप्रा, संजय निरुपम सुद्धा येण्याची शक्यता या बैठकीमध्ये आहे। नसीम खान महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत, हे सुद्धा या बैठकीत असतील आणि सगळे वरिष्ठ नेते, ठाण्यातील मधु चव्हाण असो मग मुंबईतील मधु चव्हाण, दोन्ही हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेही सुद्धा या संपूर्ण बैठकीला उपस्थित असतील। दीपक, अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।